मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विधानावरून सुरू झालेल्या राजकीय गंगाजलवरून विरोधकांनी भाजपला सवाल केलेले आहेत। राज ठाकरेंच्या एका विधानावरून नेमकं कोण कुणाच्या गोटामध्ये शिरलं याचाही पत्ता सोशल मीडियामध्ये आज लागत नव्हता। मनसे समर्थक मविया नेत्यांचं अभिनंदन करत होते, तर आव्हाडांनी राज ठाकरेंच्या डेअरिंगला सलामी दिली आहे। पण भाजप नेत्यांमध्ये मात्र राज ठाकरेंवर बोलताना कमालीचं संयम दिसलं। माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी। आता राज ठाकरे साहेबांना वाटेल तर त्यांचं मत वेगळं असू शकतं। आता बोला ना। तर या विधानावर भारतीय जनता पक्ष त्यांनी थैथाट केला असता। हे आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले, म्हटलं मी नाही पिणार। तर त्यांची टीका या देशामध्ये सध्या तरी अल्पमतात आहे। त्यांनी हट असं म्हटलं। मग ते राज कपूरांनी चित्रपट पण काढला, लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा। त्याच्या डेअरिंगला सलाम आहे। बिंदास बोललेत राज ठाकरे जे मनात येते आणि ते अनेक भारतीयांच्या मनात आहे। राज ठाकरेंनी गंगेतल्या प्रदूषणावरून केलेल्या विधानानंतर राजकीय घमासान सुरू झाले। राज ठाकरे बोललेली वाक्य इतर कोणी बोललं असतं तर भाजपनं किती थैथयाट केला असता असा सवाल संजय राऊतांनी केला आणि भाजपला डिवचलं। मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत। त्यातल्या 5-6 जणांनी सांगितलं साहेब कुंभला गेलो होतो। म्हटलं गधड्यानो करता कशाला पाप? बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीस ना? हे आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले, म्हटलं मी नाही पिणार। चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत त्यात गंगेत। ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय। नांदगावकर साहेबही त्यांचं ऐकत नाही या बाबतीत असं दिसतंय। शेवटी त्यांनी टीका केली तर त्यांची टीका या देशामध्ये सध्या तरी अल्पमतात आहे। कारण ज्या प्रयागराजमध्ये 66 कोटींचा आकडा उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केला याचा अर्थच असा आहे की आमचे राज साहेब हे या बाबतीमध्ये त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत अल्पमतात आहे। आता बोला ना। मी राज ठाकरे यांच्या विधानावरती माझं मत व्यक्त करत नाही आहे काहीच। या प्रत्येकाच्या भावना आणि प्रत्येकाची मत आहेत। पण हे दुसरं कोणी बोलले असते तर याच भारतीय जनता पक्षाच्या ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी थैथयाट केला असता। नाही ते प्या असं म्हटलं त्यांनी हट असं म्हटलं। तुम्ही अर्धवट सांगताय, तुम्ही देशापुढे अर्धवट माहिती ठेवताय। राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहेत। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंच्या विधानाचं स्वागत केलं, तर रोहित पवारांनी मात्र भावना दुखावणारं बोलू नये म्हणून राज ठाकरेंच्या विधानाला गैर ठरवलं। मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी। कोण पिईल ते पाणी? श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी। त्यांनी असं केलं असं हे जर आम्ही केलं असतं ना तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे, घरावर दगडफेक सगळं झालं असतं। आम्ही देशद्रोही पण ठरलो असतो। हे पण त्यांनी मत व्यक्त केलं आणि माझं तेच म्हणणं असतं की भारतामध्ये सगळ्यांना सगळी मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे। किंबहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करीन की असा हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे। आम्ही कदरू झालो आहोत, आम्ही छंड झालो आहोत। आम्ही बोलायला पण घाबरतो की नको आपल्या मागे लागतील। बिंदास बोललेत राज ठाकरे जे मनात येते आणि ते अनेक भारतीयांच्या मनात आहे। त्याच्या डेअरिंगला सलाम आहे। त्यांनी दाखवलेल्या हिमतीबद्दल त्यांना मानाचा मुजरा। ज्या वेळेस कुंभमेळ्यामध्ये पहाटेच्या कुंभस्नानाच्या वेळी अनेकांचे जीव गेले त्यावेळेस तुमच्या भावना दुखायला पाहिजे होत्या। प्रबोधनकार ठाकरे नंतर बाळासाहेब ठाकरेंची जर तुम्ही भाषणं ऐकली त्या वारशाला साजेसं असं वक्तव्य त्यांनी केलं। मी वैयक्तिकरित्या त्यांचं या गोष्टीचं समर्थन करतो।
नितेश राणेंनी या वादात उडी घेतल्यानंतर त्यांचे जुने व्हिडिओ पाठवावे लागतील असं म्हणत मनसेनं भाजपच्या गंगा स्वच्छतेच्या मुद्द्यावर बोट ठेवलं। जेव्हा बकरी कापून जी घाण पाणी सोडलं जातं तेव्हा कोण विचारत नाही। सगळे प्रश्न हिंदू समाजालाच विचारायचे, सगळे प्रश्न हिंदू धर्मालाच विचारायचे। ईदच्या टायमाला आणि बकरीदच्या टायमाला विचारा ना, मोहरमच्या टायमाला जेव्हा प्राण्यांवर साड्या घातल्या जातात तेव्हा कोण विचारत नाही। आंघोळ करायला विरोध नाही, पण तिथे लोक ज्या पद्धतीने घाण पसरवतात त्याच्यावर साहेबांचं ते कालचं भाष्य होतं। परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ते का आवडलं नाही मला कळलं नाही। बहुतेक त्यांना यासाठी आवडलं नसेल कारण भारतीय जनता पक्षाने 20,000 करोड रुपये गंगेवर खर्च केलेत आणि तो भ्रष्टाचारच होता, म्हणून भारतीय जनता पक्षाचे काल नेते तळमळले होते। मला माहिती आहे, मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते, हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले। कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात? या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा, सगळ्यातनं डोकी हलवा नीट। आता राज ठाकरे साहेबांना वाटत असेल तर त्यांचं मत वेगळं असू शकतं, पण मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही। त्याच्या मागे सगळं पंचांग आहे, त्याच्या मागे सगळं अनेक तर्क वितर्क आहेत आमचे, त्याला धार्मिक त्याला एक आधार आहे त्याला। कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी अंधश्रद्धा आहे असं अजिबात नाही आहे, पण निश्चित राज ठाकरे साहेब जे म्हणाले की प्रदूषणाच्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही सगळी पुरेपूर काळजी नाशिकला घेणार आहोत। नाशिकची परिस्थिती अशी आहे, कुंभमेळा नसला तरी सुद्धा पाणी अशुद्ध आहे। याचं कारण नाशिकच्या त्या नदीच्या बाजूला वरती सगळ्या लोकांना रामकुंडात आंघोळ करायची आहे, त्याच्यावरती ज्या काही इमारती झाल्या त्यांनी ते सगळं गटाराचं पाणी जे आहे ते त्या नदीत सोडलं। राज ठाकरेंच्या विधानावर माफी मागितली पाहिजे अशी मागणी महंत अनिकेत शास्त्रींनी केली। त्यावर मनसेचे नेते आणि दिग्दर्शक अभिजित पानसेनी फेसबुक पोस्ट शेअर करत काही सवाल उपस्थित केले आहेत। कुंभमेळ्यामध्ये अंघोळ करणाऱ्या महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवून डार्क वेबवर विकले गेले, ही फॅक्ट आहे। राज ठाकरेंवर टीका करणाऱ्यांनी ही फॅक्ट स्वीकारली आहे का? तिथे डुबकी मारणाऱ्या बहुतेक सगळ्यांनीच हॉटेलवर येऊन पुन्हा एकदा पाण्यात डेटॉल टाकून अंघोळ केली, हे वास्तव टीका करणारे स्वीकारतील का? आम्ही म्हणू तेच हिंदुत्व या भ्रमात राहू नका। आमचं हिंदुत्व 3% नाही तर 100% अस्सल आहे। बाकी तुमच्या तडफडीला विचारतय कोण? राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार। मग मध्ये राज कपूरनी चित्रपट पण काढला, लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा। लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत। अजून पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही। यांच्या बुद्धीचीच मला मुळात इतकी कीव येते की गंगेचं पाणी हे वेळोवेळी वैज्ञानिकांनी सुद्धा सिद्ध केलेलं आहे की गंगा मातेचं पाणी हे अल्कलाईन वॉटर आहे। त्यामुळे राजसाहेबांनी धर्माबरोबर वैज्ञानिकांचा सुद्धा हा घनघोर अपमान केलेला आहे। अतिशय अभद्र अशा व्यंगातनं तिचा तिरस्कार करणं, तिला नाकारणं हे कुठेतरी राजसाहेबांचं चुकलेलं आहे। राजसाहेब, हिंदूंची माफी मागा आणि हा विषय इथेच संपवा। राज ठाकरे जे म्हणाले त्यावरून वाद प्रतिवाद सुरूच राहतील, पण देशातल्या नदी प्रदूषणावर इतके पैसे खर्चूनही त्यांच्या स्वरूपात बदल होत नाही हे वास्तव आहे। ही आपली यमुना नदी आहे, केमिकलमुळे तिचं फेसाळ रूप अधूनमधून समोर येत असतं। ही महाराष्ट्रामधली इंद्रायणी नदी, संत परंपरेत देव इंद्रायणी थांबला असा अभंग रचले गेले, तिचंही रूप अशा प्रकारे समोर येतं। ही सांगलीतली कृष्णा नदी मळी मिश्रित पाणी सोडल्यामुळे आजच पात्रातले हजारो मासे मृत्युमुखी पडले। भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांनी राज ठाकरेंच्या मतावर टीका केली असली तरी महिनाभरापूर्वीच सुधीर भाऊनीच वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरून गंगेतल्या प्रदूषणावर विधान केलं होतं, हे सुद्धा खरं आहे। राज ठाकरेंच्या नदी प्रदूषणाचा मुद्दा बरोबर असला तरी त्यांनी ज्या प्रकारे ते सांगितलं त्यावरून वाद रंगलाय। त्यांच्या विधानानं मनसेपेक्षा भाजपच्याच भूमिकेवर विरोधकांनी सर्वाधिक प्रश्न केले। सोशल मीडियामध्ये एरवी भाजपचं समर्थन करणाऱ्या काही मनसैनिकांना तर यावेळी महाविकास आघाडीच्या गोटात शिरावं लागलं आणि इतर वेळी राज ठाकरेंच्या हिंदुत्वाला पाठिंबा देणारे भाजप समर्थक मनसेला सवाल करतायत। मात्र हेच विधान राज ठाकरेंऐवजी इतर पक्षातल्या नेत्यांनी केलं असतं तेव्हा मनसे समर्थकांची भूमिका काय असती
हा देखील मुद्दा महत्वाचा आहे. तुर्तास राज ठाकरे इतर अनेक मुद्द्यांबरोबर देशमुख हत्या प्रकरण, भैयाजी जोशी, कोरटकर, सोलापूरकर, अबू आझमी यांच्या विधानावर देखील बोलतील अशी चर्चा होती. मात्र त्यांनी गंगेचा विषय छेडला आणि इतर विषयांवरच्या मनसेच्या भूमिकेचं घोडं मात्र गंगेत न्हाऊन गेलं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.